दादाचा शोध लागल्याशिवाय आणि त्याची गावा भेट झाल्याशिवाय तोंडामध्ये पाण्याचा थेंब देखील घेणार नाही. या ठिकाणी मला माझा देश जेव्हा लागला तरी चालेल, पण नाही परमेश्वर, तू जितका हट्टी आहेस माझ्या डबल मी हट्टी आहे. माझ्या मुखातून गेलेला शब्द मी पाठीमागे घेत नाही. पाहूया कुणाचे हार आणि कुणाची जीत होते. जोपर्यंत या पायी चालतात तोपर्यंत माझ्या दादाचा शोध घेत राहणार. दादा, तू माझ्याशी गद्दारी केली म्हणून मी तुझ्याशी गद्दारी करणार नाही. कारण या जगाला दाखवून द्यायचं बंधू प्रेम किती सर्वश्रेष्ठ असतं. आणि हे बंधू प्रेम टिकवण्यासाठी मला माझ्या स्वतःचा प्राण गमावा लागला तरी खरोखरच मी भाग्यवान समजेन की जन्माला आलेले जीवनाचं कुठंतरी सार्थक झालं. चला पहिल्या दरबारात महाराज तीर्थयात्रेला गेलं, कोणापाशी राहावं? मसराव कोण ठेवतेली का आम्हाला? जुमडीदार मी बोंबलत कुठं ठेवतोय? ही शेर कुठलं तर गाडी करताना कोणाकडे तर पैसे मागून घेऊन चलताच म्हणणार. अरे ही शेर कुठलं तर दिसते, तिथं कोणतर प्रधानजी सरकार आहे तर त्यांच्यापाशी जाव्या आणि तिथं कामाला आपण राहाव्या. आणि का कामावरून काढते तुला खरं सांगू का? तुझ्या गुन्ह्यामुळे काय माझं अरे तुझं गुन्हा का बोकडावानी आहे वाजतीचे काहीतरी म्हणतोय आज. आता इथं तर गुन्हा राहावं जर कामाला ठेवलं तर आता तिथला स्वभाव कसा आगत शेवटी खोडाबाळी करायला जावं लागते. बाकी करून घेतो तरी इथं का महाराज काय तिथं भेट सेनापती महाराज कुठे गेले त्याचं काही दिसत नाही. सेनापती महाराज बहुतेक गाड्या बांधा येईल काय बांधायला त्यांची भेट आपण घेऊया आणि नंतर आपण जाऊया. सेनापती महाराज दया क्षमा शांती तिथे भगवंताची वस्ती. या महिन्यानुसार हे राष्ट्र आमचं कसं व्यवस्थित चालू आहे. दान धर्म जिकडे तिकडे भजन कीर्तन हे सगळं चालू आहे. पण हे राष्ट्र जसे महाराज का तीर्थयात्रेला गेले तर ह्या राष्ट्राचा बोजा आमच्यावर पडलेला आहे. हे सगळं मला सांभाळावं लागतं. पण मी एकटा कसा सांभाळणार? याला दुसरं कोणतरी पाहिजे, माझ्या हाताखाली माणूस पाहिजे. हे सगळं मला कळते. पण हे पहारेकरी कुठे गेलेत? अरे वा, पहारेकरी तुम्ही हजर आहात? आम्ही दोघं बी आलो. आलाय? हो, खास तुमच्या इथे सर्व्हिस करायसाठी. असं? हो. बरे दिसतात. बरं म्हणजे तुम्ही सगळं काम बघितले? होय, आमचे काम बघितले की काय? तुम्हाला बघण्याच्या अगोदर तुम्ही मला पाहिलेलं नाही. नाही, तुम्ही मला पाहिलेलं नाही. बघ रे, बघ राजी, बघ हातात घेऊन बघ. बघ काय ह्याला मराठीमध्ये गांडूळ म्हणतात, हिंदीमध्ये याला गांडूळ म्हणतात, मराठी याला धामण म्हणतात. हा काय माणसाला चावत नसतो. गाई गुराच्या पायाला असा नुसता तिला देतो, त्याचा नुसता असा दूध पितो. दूध पिऊन साला हा काठीला आला, हा मस्तीला आला. आता तू आता एक हंटर मारला बोललो नाही, दुसरा हंटर मारला बोललो नाही, आता तिसरा हंटर मारला तर माझं लवड्या मारी जादू मारून ऍडव्हान्स करतो. ही तुम्ही त्याला कशी साफ कर देऊन दिसते की बाबू बोल बाबू आता हंटर मारला तो असा उठ. आता मला मार खायला लावतो का? असा उठ, असा उठ, त्याच्या चड्डीमध्ये बोल. हराम हरानो, यासाठी इथे नोकरी राहिलात का? अहो, ही लांबड्यावर दिसतंय, त्याला दाऊ नका. हे लांबडं आहे का? साफ करण्याचं हे काय सापावून दिसतंय का नाही? याला राजदंड म्हणतात. राजदंड. इकडे काय हो? असू द्या, तुम्ही विनोदी नोकर आहात, मी समजून घेईन.
माझ्या खांद्यावर हात टाकतो. तोंड जाड की त्याला मला म्हणते तुम्हाला माझ्या खांद्यावर हात टाकतो. हात लावला तुम्हाला काय हात लावू नको ह्याला हात लावला बिघडले तुला हात लावला आता तर माझे नवरे माझी जादूच पावणार आता तुझा पुंगीच बंद कर अहो ते सापदारड्याचं बोलते सगळं होती आई पण इथं हा राजवाडा आहे. हो हो समजते ना? हा होय आम्ही म्हणलो का मागवाडा ए! राजवाडा हेऱ्या, कसं काय या राष्ट्राला राजा नाहीये. नाही नाही मग काय आलं तूच नवाब काय झालं हा राजदंड धर. मला होऊ द्या या राष्ट्राचा राजा तू. ठीक आहे याच ठिकाणी जमलेल्या माझ्या बंधवांनी भगिनीनो आमचे सेनानो सेनापती महाराज यांनी मला गाडीवर बसण्याचा अधिकार दिला. मी त्यांचा पूर्णपणे आभार आहे. सुलोट मार रे सुलोट मार स्लोट मारा की का गप राहिला त्यातला वर तू हळू मार. हा? वर सुलोट मारायचं. वर सुलोट- तू सुलोट मार. तुला काय झालं मारायला? माझ्या अंगावरती हात मारतो. माझ्या तुम्ही तर कशाला राजा म्हणून हात करताय कशाला त्याला बसायला लावलाय तुम्ही हा अरे मग, ए, रडतोय का? ते तुमच्या वणी ध्यानात धरून हाणायला लागलं मग सगळ्यांना मला मागलं अगदी रडतोय. मग तुम्ही आम्हाला हाणताय कसं त्याच्या ध्यानात आले नाराय कुठले? महाराज हाणतात म्हणून म्हणून माझी तर हे करता का तुम्ही? माझी कॉपी करता? तुम्ही त्याला कशाला दिला हातात राजावं म्हणलं तू कॉफी कशाला कर तू चहा बी काय की? ए, जाऊ द्या त्याच्या काय येड्याचं नादाला तू छान आहेस का? त्याला तुम्ही बघायचं काय काय म्हणता? मी समजून सांगतोय तुम्हाला. काय इकडे या. ते आता कुठं तिथं जाईल सती परी का नाव? चिटकून मारा की. चिटकून का? उडी गेला का तू वाटतो मी काय म्हटलं तुम्हाला? काय या राष्ट्राला राजा नाही. नाही नाही मी सेनापती. हो हो बरोबर? बरोबर होय मान ना. होय मान. नाही म्हटलं तर- अरे होय म्हण की. अरे हा, होय हाय की तुम्ही हाय की हाय, होय होय म्हणायसाठी अडवला होता हा. काय बहादूर तर हे राष्ट्र सगळं मी सांभाळतोय. काय पण आमच्या पोटी एक कन्यारत्न आहे. बर अरे बर बघ बर रे कन्यान रताळण होते पोटाला कन्या- कन्यारत्न मुलगी आहे मुलगी त्यासनी इधर कन्यारत्न झाल्यावर आपणाला तुम्हाला इथलं सोडतच नाही. हो, कोण आली? हो, कोण आली? ए बाई तुला कोण फिरते काय झालं? ए, बाई, तुम्ही कुठे आहे? काय झालं? ए, तशी का तोंड करते लपडात खाली पाणी येते डोळ्यातनं काय अहो तुम्हाला काय माहित नाही काय काय झाले अहो या जंगलात राक्षस सुटलाय मग सुरू ना तुला काय तुला काय घेऊन दिलं आता काय सांगू अरे, तुम्हाला राक्षसाच्या भावकीत नाही का भिलेस? तुझ्या भावकीत नाही राक्षस? तुझं अहो, काय किती असं भेटते की का भिलेस? तुझं काय नुकसान केले का मग काय केले कसं सांगू तुम्हाला काय झालं बोला काय तू? माझा नवरा खाल्ला खाल्ला ते खाल्ला आणि कमर बसते मेन साहित्यच नेलेलं काय करायचं आता बाई तर बारकी आहे का काय लागाय नवरा तसला आले कसला होता? लय हे होता? कमरेवरून खाल्लं का नाही? अरे सांगतो महाराजांना सांगतो कमरेपासून खाल्ला खाली खाल्लाय म्हणल्यावर ना काय जगते रे आता ते आता ते जगल का? ते मेलं ते मेलं ह्यांचा तोटा राहिला काय तोटा कशाचं तोटा नवरा काय तर का आणून देत होता करत होता. सांगतो महाराजांना सांगा सांगा म्हणजे एक भाई माणूस आपल्या दरबारात रडत आलेले आहे. हो म्हणजे त्यांची त्यांना काय पाहिजे काय नको देऊन टाका ना. कुठलं काय पाहिजे द्यायचं आहे द्यायचं आहे मग आता तिचा राक्षस सुटलाय मन आणि तिचा नवरा खाल्लाय राक्षसानं आपल्या या राष्ट्रात राक्षस सुटलाय. हा नवरा खाल्लाय पण कमरेपासून खाली खाल्लं आता काय करायचं मग हे दुसऱ्या कुणाचं जोडलं तर चालतंय का? हे, तिला विचार अरे हराम. तिला बोलून बघा बघायला म्हणजे दुसरं काय नाही महाराज मोठं नुकसान झालं नवरा खाल्ला कोट्यात नुकसान झालं रे. मोठं लय मोठं नुकसान झालं नवरा खाल्लाय अहो, पण आता
त्याचं निवारण कसं करायचं? ए बाई खाल्लं ते खाल्लं बरं झालं पाठीमागचे तुझ्या यात गेलं या केलं म्हणजे ह्या वयात काय आता मग सुखी राहू दे की काय अहो तसं नाही अरे नवरा माझ्या आहे बघा अहो, थोडं नेट असते काय कशात कशात करावं? नाही? आता प्रपंचाचं त्या नवऱ्याचा त्रास असतोच की हा. अहो नवरा माझा आहे हो का नवरा आहे तर मी आहे नवरा नसल्यावर काय आहे सांगा बरं आता ती गेला आता तू काय दम मारलाय काय केलं? मी आता काय केलं पाहिजे ए बरं आता आम्ही काय करावं यार अहो नवरा माझा खाल्लाय हो कमरपासून खाली खाल्ला आता काय करायचं माझी मला तसला नवरा पाहिजे हाय का तसला नवरा कुठून मिळाला? आता याचं निवारण कसं करायचं हे तू बघ. तसलाच पाहिजे नवऱ्याचा फोटो आहे नाही हो जरा फोटो दे हा कुठं जर कमर पाहिजे लावून कुठला ऍडजस्ट होते का बघेल त्या बाहेर तसं गेलं होतं हा, तसाच पाहिजे म्हणत्या तसं कसं आता कसं ते- तसलंच पाहिजे हो बरं जरा इकडे बघ बरं काय ऍडजस्ट होते नवऱ्यासारखं दिसतं का आता तिला तसला नवरा कुठला द्यायचा महाराज तुम्ही सांगा नाही, बरोबर आहे पण हे आमच्यापासून म्हणजे याचं काय आमच्याकडे निवारण होणार नाही तर तुम्हाला आम्ही पाहिजे तेवढी जमीन देऊ तुम्हाला पाहिजे तेवढा पैसा दे दुसरं तुम्ही लग्न आहे. दुसरं लग्न करा लग्न करू किंवा द्या. ते जमीन देऊ. कुत्र्यावर काय ओळायला लागला ए बाय दुसरं लग्न केल्यावर काय बिघडतंय अहो, मला कोठाने दिसलं पण ते नको मला नवराच पाहिजे वाई तू गडी साडी त्यात कसा होता रे काय दिसाय कसा होता काय तसलाच आता कुठला नाही नाही मला विचारतोय मी ती बघायला गेली तू तसं नव्ह आता तो दिसाय कसा होता ए तिथे काय तसं समजूत काढूया शेळ्या मेंढ्या घेऊन देतो म्हणा हो. जमीन तुम्हाला घर मोठं लाट बांधून देतो जाळा म्हणा. पैसा नका म्हणते पण ती पाहिजे हे, मग आता तुम्हाला म्हणजे होय, समजून सांग ना तुम्हाला जमल का तुम्हाला बघून द्यायचं जमल का काय लगा सांग. त्यांना सांग काय तुम्हाला शेळ्या मेंढ्या भरपूर देतो म्हणा दोघे ते बाय म्हणते पैसा नको हा इस्टेट नको हा एक माझ्या डोक्यात आलाय अरे वा, ते बाई लई हुशार प्लॅन आहे. बाईनं बी ऐकलं तुम्ही जर मदत केली तर ते होऊ शकते बस तू बोलू तो माझ्याच्यानं पाहिजे तेवढी मदत करतो हा, बोल, बोल. माझं लग्न आहे का नाही मी एवढी जमवून द्या की तुम्हाला कापड घेतो मी काय करायला आहे का रे? तसं नाही ते तसं नाही असं नाही. माझा नवरा तसा होता तसाच पाहिजे. आर लगीन बी लावून द्यायचं नाही त्यांना कापड घ्याय उठलाय तसं नाही ती तसं नाही चालेल माझा नवरा होता ना तसंच पाहिजे. लगीन तसलं नाही नव्ह का बरं राहू दे हाय असं जाऊ ही नाही ती नाही असं जाऊ म्हणजे तिला घालवून बाई, सोडून येतो आम्ही हे, हो, त्यांच्या बाई, तोंडाला लागू नका तुमचं तुम्ही ऍडजस्ट करा आमचं गोष्ट चालू जाऊ. आहे. नाही, नाही, तुमचं बेतन आमच्या. तुमचं तुम्ही ऍडजस्ट करा बघू पाहिजे तर आठवड्यात आम्हाला एकदा येऊन जायला लागेल. कमी जास्त बघायला जायला लागेल म्हणतो हो. काय एक माणूस यायला लागले जायला. हा, लगा. पण तुम्ही खरे न्याय द्यायला पाहिजे तो वाघ्याची कापड अंगात आहे. आपण हे राक्षस सुटला हे आता कसं काय करायचं हे झालं हा. हे झालं हा. अरे पण माझी मुलगी हा, तिला जरा भेटूया मुलीला हो मुलगीला बी भेटू की नाही? मुलीचं नाव काय? तुमच्या मुलीला काय मुलीचं नाव तुम्हाला काय मी आता सांगितलंय काय मुलीचं नाव काय तुम्हाला अजून माहित नाही आम्हाला काय हरामखोर कुठले बोला मुलगीला बोलवा माझ्या. काय नाव काय पोरीचं हो काय सांग म्हणा काय साहेब हो ओ काय साहेब काय बी नेटा काय काय रे महाराज बोलवायला लागले तुमचे पप्पा का डॅडी डॅडी तुमच्या त्यांना तसं म्हणते ती बाई. तुमचे त्यांना म्हणजे हो, तुमच्या तसं म्हणते ती काय त्यांना हो पप्पा आणि माणसं अरे पप्पा राजघराण्यातली माणसं अरे राजकारणातली माणसं आहे ती हो. तुला पप्पा म्हणजे अरे पप्पा म्हणजे आईचा नवरा त्याला पप्पा म्हणते काय बी, हा बोलवलं तुम्हाला तुला एखादा मुलगा आहे का नाही कुणाला तुला हो कशाला ती काय म्हणतो तुला काय नाही अजून चालू नाही मुलात पिशवी काढली बाजारला गेलो एकट्याला स्वतः कसं होणार हो? तुझी बायको नाही का हम्म. हा? आता भंडार निघलाय भंडारला फिरतोय तू मला काय मी झोपता येईल हा? तर लग्न आमच्या नाही. पप्पानं बोलवले का? पप्पानं बोलवले हा. बरोबर जाऊ काय म्हणतात पप्पा आहेत. पप्पा
आम्ही दोघे म्हणून बघितलं होतं जोडीदार आहे तो माझा तुम्हाला बोललो तर राग येणार नाही ना. मुलगीन तुम्हाला पाहिलं तर मला असं वाटतंय काय तुम्ही लई लवकर वयात आलेले दिसताय राव. म्हणजे काय मुलगीने आता किती तुला काय करायचं तुझं काय म्हणणं आहे? ए नालायका लई लवकर लग्न झाले काय त्यांचं बघ. जीबीला आवर घाल काय सांग थांबा मी सांगतो जीप काढील नाही काढ ना काढ ना काय म्हणतोय तो थांबा मी सांगतोय काय सांगतो तू त्या गुन्ह्यानं तिथनं हाकलले आपल्याला बरं ना तोंड जळलं पेटलं तुझं कसा म्हणतोय तो हो माझ्याकडे बघून बघा तुमच्यावर काय म्हणायचं नाही, मी त्यांना समजावून सरळ बोलायचा तोंड फोन आता बोलला असतं आता नोकरीला लागला तुम्ही लगे मस्तीला येऊ नका नाही नाही बाबा, माफ करा दोघांपैकी थोरलं कोण तुमच्या मग आम्ही तेच म्हणतोय तुमची लई लवकर लगीन झाले का म्हणतोय लवकर मूल झाले महाराज. टाइमला जास्त वर्ष झालं नाही ते आलाय का ते खाल्ल्यानं मोठे आहेत खाल्ल्या पिल्ल्यानं मोठे आहेत हा असं नाही म्हणतो नाही तुमची चूक नाही मग 2 दिवस झाले तुम्ही आलाय होय आमचं अन्न खाऊन मस्ती आली तुम्हाला म्हणजे 2 दिवसात तुमचा आर खाना 2 दिवसात मस्ती आली तुम्हाला मग मला सांगा ताई साहेब काय 2 दिवसात आज तुमचा अन्न खाऊन आम्हाला एवढी मस्ती आली हा हा मग जन्मल्यापासून तुम्ही घरातलं खाताय म्हणजे आम्हाला लई मस्ती आली का आम्हाला मस्ती आली का ए नालायका मी तसं म्हणणार नव्हतो मग झालं की आता म्हणलाच की आता कशात राहिलंय तरी की तोंड लागा तोंडाला ना आलाय का? नालाय कुठला जाऊ दे. काय जाऊ द्या चला भगवा जायला नको जाऊ दे म्हणता मी अरे जा ना बाबा आता पहिलं पोरगी- आम्ही ए पोरगीने एका घरात दिली. झालं ना आता नाही नाही, मोठ्या माणसाच्या तोंडाला लागत बसतोय ना असं मला नाही द्यायला मोठ्या माणसाच्या तोंडाला लागत बसतोय ना असं म्हणतो मी पहिलं पोरगी एवढी आहे, हिची आई केवढी असेल? एक शब्द पडू देऊ नका तुमच्या पुढे आमची सीमा हागली अरे अरे ती सीमा हा गेली मग पत्रावळी घ्या. हारली 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 कळते मी म्हणतो तो एवढीच नाही म्हणतो कसं अरे जावा ना बाबा बाबा काय बाबा तुम्ही काय जरा चुकी केली अहो जरा चुकी केली असं बाबा असं ही असली पारेखडी राव विनोदी नोकर आहेत ही असं तू मला सांग ह्या आपल्या राष्ट्रात दुसरं कोण आहे का आपल्या दोघांशिवाय नाही ना हा विरंगुळा चांगला नाही का अहो पण ही लयच बोलता तू असं नाही. आपण सांभाळून नाही घेतलं तर कोण घेणार किती गेलते तुम्ही आमच्या आई वडिलासारख्या अरे वा वा अरे वा, 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 बरं. आई वडिलासारख्या आता जरा माणूस घेता हा, मग आता वडील असं नव्हतं आमचं कुस्त्या खेळत होतो तुला काय करायचंय काय काय वाटलं तुला काय सुद्धा नाही मला काय वाटलं नाही माझा एक सल्ला गरीबाचा ऐकला तर बरं होईल सांगा ना सांग. करगणीच्या अलीकडे पात्री वाट आहे तिथे जाऊन मुडदूच बांधून घ्या अरे तिची बॉडी पहिल्यापासून तशी आहे रे हा? पप्पा नका ना त्यांच्या नादाला लागू पप्पा पप्पा नका नादाला लागू ती का बसणार नाही पप्पा तुम्ही जंगलात चाललाय का हो. लवकर या असं ठीक आहे तुमचं कॉलेजचं कसं काय चाललंय हा व्यवस्थित चालले आहे ना हा. ठीक आहे जा आम्ही पप्पाला एकटं सोडणार नाही ते आपण तुमच्या पप्पाला आम्ही त्यांच्याबरोबर जाणार हो जाणार आम्ही चाललोय जंगलात शिकारीला. जाऊ जाऊ तुम्ही रातपाळी बंद करू नका. काय काय बोलतो अहो, रातपाळी म्हणजे अभ्यासाला जाते त्या ती तास थांबवू नका म्हणते. ती बघते माझी मी तुला काय करायचं तुम्ही बघणार तुमचं. काय या तुम्ही या पप्पा सांभाळून जावा हो येते मी या अरे माकडानो चला सगळं साहित्य घेतलं का घेतलंय सगळं शिकारीला काय काय घेतलं ते बंदोबस्त करायचा आहे ना हा. सगळं घेतलंय चला. चला मग चला, ये जा. चला, चला. चला लवकर. राक्षसाचं.